विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। आपण रोज गुगल फॉर्मच्या स्वरूपात एक 20 प्रश्नाची प्रश्नपत्रिका आपल्या ग्रुपवर टाकतो आणि दुसऱ्या दिवशी त्या 20 प्रश्नाचे स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ यूट्यूबला आपण लिंकच्या द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतोय। बुद्धिमत्ता या विषयातील कुट प्रश्न किंवा संख्या कोडे किंवा पझल या प्रकारचे प्रश्न आपल्या सध्या चालू आहेत। आपला हा आजचा 7वा व्हिडिओ आहे। त्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा। इथं बॉक्स रिझनिंग टाइपचा प्रश्न आहे, फक्त बॉक्स इथं आखलेला नाही। 1 2 3 4 3 50 3 4 5 2 70 7 4 9 3 प्रश्नचिन्ह अशा स्वरूपाच्या संख्या दिल्या आहेत। ज्यावेळेस एखाद्या कॉलम मध्ये विचार करता मोठी संख्या, या कॉलमचा विचार करता ही मोठी संख्या एकाच रो मध्ये येत असतील, त्यावेळेस या कॉलम मधील इतर संख्यांचा विचार करून या मोठ्या संख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून उत्तर काढायचं असतं। आता इथं आपल्याला उत्तर काढण्यासाठी काय करावं लागेल? जर आपण यांची या वरील 4 रो मधील अंकांची जर बेरीज केली तर आपल्याला किती मिळते बघूया आपण। 1 + 2 + 4 + 3 केले तर आपल्याला 10 मिळतात। या बेरीज केल्यानंतर आलेल्या बेरजेला आपण जर 10 ने गुणिले केलं तर आपल्याला 5 ने गुणिले केले तर आपल्याला 50 मिळत आहेत। त्याच पद्धतीने आपण या कॉलमचा विचार करूया। 3 + 4 + 5 + 2 बेरीज केल्यानंतर आपल्याला 14 मिळत आहेत। आलेल्या बेरजेला आपण पहिल्या कॉलम मध्ये 5 ने गुणलं होतं, इथंही 5 ने गुणलं तर आपल्याला 70 मिळत आहेत। म्हणजे या ठिकाणची संख्या काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या अंकांची बेरीज करावी लागेल। 7 + 4 + 9 + 3 9 आणि 3 12 12 आणि 4 16 16 आणि 7 23 बेरीज येते। आणि 23 ला जर आपण 5 ने गुणलं, आपल्याला 23 चा पाढा असेल तर आपल्याला 115 मिळतात। 115 आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 च्या ठिकाणी दिसतात, 2 च्या ठिकाणी दिसतात। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे। यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया। या ठिकाणी बॉक्स रिझनिंगचाच प्रश्न आहे। या एका कॉलम मध्ये 169 625 1296, या दुसऱ्या कॉलम मध्ये 64 प्रश्नचिन्ह 576, इथं तिसऱ्या कॉलम मध्ये 81 49 100 आणि चौथ्या कॉलम मध्ये 30 50 70 अशा संख्या दिल्या आहेत। प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला शोधायची आहे। इथं हा सगळा प्रश्न किंवा या कॉलम मधील किंवा या रो मधील संख्या वाचत असताना एक लक्षात आलं, हा कॉलम वगळता इतर सर्व संख्या या होल नंबर्स, होल स्क्वेअर्स आहेत, म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आहेत। प्रश्नचिन्हाच्या जागी सुद्धा पूर्ण वर्ग संख्या येणार आहे, परंतु खाली दिलेले पर्याय चारही पूर्ण वर्ग आहेत। मग आपल्याला या पूर्ण वर्ग संख्या आणि ही पूर्ण वर्ग नसणारी संख्या यांच्यामध्ये संबंध निर्माण करून या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत। कसं येते बघा उत्तर। आपण या रोचा विचार करतोय पहिल्यांदा। हा 169 हा 13 चा वर्ग आहे, 64 हा 8 चा वर्ग आहे आणि 81 हा 9 चा वर्ग आहे। यांची जर बेरीज केली 13 आणि 8 21, 21 आणि 9 30 येत आहेत। त्याच पद्धतीनं आपल्याला इथं 25 चा वर्ग दिसतोय, इथला वर्ग आपल्याला कशाचा आहे माहित नाही, अधिक 7 चा वर्ग आहे आणि यांची जर बेरीज केली तर ती 50 होणार आहे। 25 आणि 7 32, 32 मध्ये किती मिळवल्यानंतर आपल्याला 50 मिळतात, म्हणून 50 मधून जर 32 वजा केले तर आपल्याला 18 मिळतात।
म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 18चा वर्ग असणारी संख्या 324 असणार आहे. पर्यायात 324 आपल्याला पर्याय क्रमांक 1च्या स्वरूपात दिलेलं आहे. तर 324 असणार आहे. कसं ते परत एकदा बघूया आपण. या रोचा विचार करता आपल्याला इथं जे दिलेल्या पूर्णवर्ग संख्या आहेत त्यांचा विचार करावा लागेल. 1296 हा 36चा वर्ग आहे, 576 हा 24चा वर्ग आहे आणि 100 हा 10चा वर्ग आहे. यांची जर बेरीज केली तर आपल्याला 70 मिळते. हा 36चा वर्ग आहे. यासाठी 2 ट्रिक वापरल्या. त्या कशा बघा. 31चा वर्ग 961 असतो. पुढे 32चा वर्ग 1000च्या पुढे म्हणजे 1024 होतो. शेवटी 6 येणारी वर्गसंख्या एकतर 34 असणार आहे किंवा 36 असणार आहे. त्याच्यावरून त्याची खात्री केल्यानंतर याचा वर्ग 36 आहे असं स्पष्ट लक्षात येतं. पुढचा प्रश्न पाहूया. बॉक्स रिजनिंग टाईपचाच प्रश्न आहे. 8, 15, 22, 29, प्रश्नचिन्ह 43, 50, 57, 64. आता या ठिकाणी खालची संख्या प्रत्येक ठिकाणी मोठी आहे, वरची संख्या प्रत्येक ठिकाणी छोटी आहे. मधली संख्या आणि या संख्येचा संबंध जोडून आपल्याला या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या शोधायची आहे. आपण असं करूया, या मधल्या संख्येची दुप्पट करूया. 29 गुणिले 2 जर केले तर आपल्याला 58 मिळत आहेत. या 58चा आपण या दोन संख्येशी संबंध जोडू शकतो. कसा? 58 मधून हे 50 वजा केले किंवा हे 8 वजा केले तर आपल्याला 50 मिळत आहेत. म्हणजे आपण ही संख्या वजा केली. त्याच पद्धतीनं आपण याचा विचार करूया. 43 ची दुप्पट 86 होते. 86 मधून ही संख्या जर आपण वजा केली तर आपल्याला 64 मिळत आहेत. म्हणजे या दोन्हीची बेरीज या संख्येचा दुप्पट असणार आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला 57 आणि 15 ची दुप्पट करूया. ती आली 72. 72 ही संख्या कोणत्या संख्येची दुप्पट आहे? तर 72 ही संख्या 36 या संख्येची दुप्पट आहे. 36 ही प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या आहे. पर्यायात आपल्याला 36 पर्याय क्रमांक 4च्या रूपाने दिलेला आहे. पुढे आपण चौथा प्रश्न पाहतोय. इथं सुद्धा बॉक्स रिजनिंगचाच प्रश्न आहे. हा रो काळजीपूर्वक पाहिला तर असं लक्षात येईल की या रो मध्ये प्रत्येक कॉलमची मधील संख्या मोठी आहे. म्हणजेच या उर्वरित संख्यांचा विचार करून 72 पर्यंत, 90 पर्यंत आणि 56 पर्यंत कसं जायचं हे शोधलं तर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या मिळणार आहे. आता इथं स्पष्टपणे जर पाळे पाठ असतील तर असं लक्षात येते, उर्वरित 3, 1, 8 आणि हे 9 हे 3 अंक यांचा जर गुणाकार केला तर तो आपल्याला 72 मिळतोय, जो की इथं दिलेला आहे. त्याच पद्धतीनं आपण या कॉलमचा विचार करूया. 3 गुणिले 6 गुणिले 5 सांत्रिक 18, 18 पंचे 90, जे की इथं दिलेलं आहे. आता 2 गुणिले 7 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 56. या दोन्हीचा गुणाकार 14 येतो. 14ला कितीनं गुणल्यानंतर 56 येतात? 14ला 4 गुणल्यानंतर 14 चोक 56 येतात. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 4 असणार आहे. पर्यायामध्ये 4 आपल्याला पर्याय क्रमांक 2च्या रूपात दिलाय. आता अशा प्रश्नामध्ये थोडासा गोंधळ होतो बघा. आपण गणिती क्रिया केल्यानंतर आपलं जे उत्तर मिळालं होतं ते 4 मिळालं होतं आणि मग परीक्षेच्या घाईमध्ये आपण 4थ्या क्रमांकाचं गोल
रंगवण्याचा प्रयत्न करतो किंवा रंगवतो आणि मग आपण उत्तर बरोबर काढून सुद्धा चुकतो. ज्यावेळेस 1 2 3 4 अशा प्रकारचं उत्तर तुमचं गणिती क्रिया केल्यानंतर येईल, त्यावेळेस हे 1 किंवा हे 2 किंवा हे 3 किंवा हे 4 कोणत्या पर्यायाच्या ठिकाणी लिहिले ते पाहून तो पर्याय गिरवणं किंवा रंगवणं हे या ठिकाणी कौशल्याचं काम आहे. आणि अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एक क्रमांक चुकीच्या पर्याय म्हणजे वेगळ्या ठिकाणी दिला, एक हा एकच्या ठिकाणी नसतो, हे आपण विशेषानं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बॉक्स रिझनिंग टाईपच प्रश्न आहे. 4 5 6 120 4 5 5 100 2 2 प्रश्नचिन्ह 24. ज्यावेळेस आपण या कॉलमचं निरीक्षण करतो तर या कॉलम मधली ह्या रो मध्ये येणारी ही संख्या मोठी आहे. या कॉलमचा विचार करतो त्याच रो मधली ही संख्या मोठी आहे. या कॉलम पुरता विचार करता त्याच रो मधली संख्या मोठी आहे. म्हणजे उर्वरित संख्यांचा मध्ये गणितीय संबंध शोधून इथपर्यंत आपण पोहोचू शकतो. ते कसं ते पाहूया. 4 गुणुले 5 गुणुले 6 हा गुणाकार जर केला तर आपल्याला 120 मिळतो. 4 पंचे 20 20 आहे 120. त्याच पद्धतीनं 5 गुणुले 4 गुणुले 5 हा जर गुणाकार केला तर आपल्याला 100 मिळत आहेत. म्हणजे या तीन संख्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 24 मिळणार आहे. 2 गुणुले 2 गुणुले प्रश्नचिन्ह बरोबर 24. या दोन संख्येचा गुणाकार 4 येतो. 4 ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर आपल्याला 24 मिळतात. 4 6 24 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 6 असणार किंवा आपण या 24 ला या 4 ने जर भागलं तर आपल्याला 6 मिळतात. पुढचा 6वा प्रश्न पहा. या ठिकाणी काही संख्या आहेत 5 4 2 10 7 6 3 14 8 6 प्रश्नचिन्ह 12. याही बॉक्स रिझनिंग टाईपच्या प्रश्नामध्ये या रो मधील प्रत्येक कॉलमची संख्या मोठी दिसते आहे. म्हणजे या उर्वरित 3 संख्यामध्ये अशा प्रकारे गणितीय संबंध आपण प्रस्थापित करायचे आहेत की या संख्येपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि त्याच्यानुसार पुन्हा आपण प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधणार आहोत. जर आपण असं केलं 5 गुणुले 4 भागिले 2 या दोन्हीचा गुणाकार आला 20 आणि 20 ला जर आपण या 2 न भागलं तर आपल्याला मिळाले 10 जे इथं लिहिलेले. त्याच पद्धतीने आपण इथं करून बघूया. 7 गुणुले 6 भागिले 3 इथल्या अंकाला आपण भागतोय किंवा संख्येनं भागतोय. 7 चक्क 42 42 भागिले 3 केल्यानंतर आपल्याला 14 मिळतात जे इथं लिहिलेले आहेत. या दोन संख्यांचा गुणाकार 8 गुणुले 6 बरोबर 48. 48 ला कोणत्या संख्येनं भागल्यानंतर आपल्याला 12 मिळणार आहेत. 48 ला 4 न भागल्यानंतर आपल्याला 12 मिळणार आहेत किंवा 48 ला आपण 12 न भागलं तर आपल्याला 4 मिळत आहेत. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 4 असणार आहे. आणि इथं पण बघा 4 पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात आपल्याला दिलेला आहे. उत्तर 4 काढल्यानंतर जर आपण पर्याय 4 गिरवला उत्तर 4 आले असं समजून तर आपण उत्तर काढून सुद्धा परीक्षेमध्ये चुकणार आहोत. 1 2 3 आणि 4 अशा प्रकारे आपल्याला जर गणिती क्रियेनंतर उत्तर मिळालं तर हे 1 कोणत्या ठिकाणी लिहिलंय, 2 कोणत्या ठिकाणी लिहिलंय, 3 कोणत्या ठिकाणी लिहिलंय, 4 कोणत्या ठिकाणी लिहिलंय हे पाहणं खूप गरजेचं असतं. पुढचा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. अगदी सेकंदामध्ये उत्तर येणारा प्रश्न आहे. गणितीय क्रिया बुद्धिमत्तेसाठी खूप गरजेची असतात. तोंडी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्गसंख्या घनसंख्या जर आपल्याला पाठ असतील तर आपल्याला या प्रश्नाची उत्तरं खूप कमी कालावधी मिळतात आणि मग अशा प्रश्नामधला कालावधी आपण इतर अवघड प्रश्नासाठी वापरू शकतो. तर इथं बघा 8 27
64, 125 आणि 216 या चढत्या क्रमाने संख्या दिलेत. परंतु 8 जो आहे हा 2चा घन आहे, 27 जो आहे तो 3चा घन आहे, 64 जो आहे तो 4चा घन आहे, 125 जो आहे तो 5चा घन आहे, 216 जो आहे तो 6चा घन आहे. 2, 3, 4, 5, 6 म्हणजे पुढे आपल्याला 7चा घन असावा लागणार आहे आणि 7चा घन 343 असतो. 343 आपल्याला उपलब्ध पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2च्या रूपात दिलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असणार आहे. यापुढे आपण 8वा प्रश्न सोडवूया. आपल्या समोरचा प्रश्न बघा. 1, 2, 3, 1/2, 2/3 प्रश्नचिन्ह, 3/2, 8/3, 19/5. थोडस वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न आला की आपण गोंधळून जातो आणि ज्या मूलभूत क्रिया करायला पाहिजे त्या न करता आपण चुकीचं उत्तर निवडतो. इथं खूप सोपा प्रश्न आहे. जर आपल्याला या संख्यांचे अर्थ माहित असतील, कोणत्या अपूर्णांकातल्या, बघा 1/2 म्हणजे अर्धा असतो आणि 3/2 म्हणजेच दीड असतो. हे जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पटकन येते. आता ते कसं येतंय ते बघा. आपल्याला या रो मधील ह्या 3 संख्यांचा किंवा 3 अंकाचा विचार करूया. 1 या 1 मध्ये जर पुढच्या कॉलम मधील अर्धा अधिक केला, 1 अधिक अर्धा दीड होतात. गणिती भाषेत समजून घेतलं, छेद जर समान केला तर छेद 2 होणार आहे. इकडला अंश 2 अधिक 1 म्हणजेच 3/2 मिळाले. थोडक्यात आपण इथं निष्कर्ष असा काढू शकतो, ही संख्या अधिक ही संख्या. बघा, आपण पहिल्या कॉलमचा विचार केला, पहिल्या रोचा विचार केला, तर दुसऱ्या रोचा विचार करूया. 2 अधिक 2/3 केले. छेद समान करण्यासाठी आपण इथं 3 घेतले, वर आपले 6 होतील आणि त्यानंतर बघा यांची बेरीज केली तर 8/3 होते. म्हणजे या 2 संख्यांची बेरीज इथं दिलेली आहे. थोडक्यात आता आपल्याला उत्तरासाठी जाण्यासाठी 3 मध्ये कोणती संख्या अधिक केल्यानंतर आपल्याला 19/5 मिळतील, ही संख्या काढण्यासाठी आपल्याला हे 3 19/5 मधून वजा करावे लागतील. 19/5 मधून आपल्याला 3 वजा करावे लागतील. छेद समान करावायचा असेल तर इथला छेद 5 होणार आहे. म्हणजे छेदाला आपण 5 न गुणलं म्हणून अंशाला सुद्धा आपल्याला 5 न गुणावं लागेल. आणि मग आता छेद समान झाले. 19/5, 15/5 या दोन्हींची ज्यावेळेस छेद समान असताना आपण अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करतो, त्यावेळेस छेद आपण आहे असा ठेवतो आणि अंशांची क्रिया करतो. 19 मधून 15 गेले, 4 उरले, 4/5 अशा प्रकारचा अपूर्णांक आपल्याला मिळेल. आणि अशा प्रकारचा अपूर्णांक आपल्याला पर्यायाच्या 4थ्या क्रमांकामध्ये दिलेला आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 4/5 हे अचूक उत्तर आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. अगदी साधा सिंपल प्रश्न आहे. 12, 132, 144, 9 प्रश्नचिन्ह 81, 7, 42, 49. इथं 12 आणि 144 किंवा 9 आणि 81, 7 आणि 49 हे बघितल्यानंतर आपल्याला पटकन लक्षात येतं की 12चा वर्ग 144 आहे. त्यामुळे उदाहरण सोडवायला बघा, या 144 मधून आपण जर 12 वजा केले तर आपल्याला 132 मिळत आहेत. या 49 मधून आपण जर 7 वजा केले तर आपल्याला 42 मिळत आहेत. म्हणजे 81 मधून आपण 9 वजा केले तर आपल्याला 72 मिळत आहेत. म्हणजे या ठिकाणची संख्या कशी मिळवलेली आहे, या दोन्हींची वजाबाकी, या दोन्हींची वजाबाकी,
या दोन्हींची वजाबाकी केल्यानंतर इथली संख्या आपल्याला 72 मिळालेली आहे आणि 72 आपल्याला उपलब्ध पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4च्या स्वरूपात दिसते आहे. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न बॉक्स रिजनिंग टाइपच प्रश्न आहे. ज्यावेळेस एखाद्या बॉक्समध्ये एकाच विशिष्ट कॉलम मध्ये रो मध्ये मोठ्या संख्या आल्या असतील तर या मोठ्या संख्या कशा मिळतील यासाठी या उर्वरित 3 संख्या किंवा 3 अंकामधील गणितीय क्रिया आपल्याला शोधून काढाव्या लागतील. इथं बघा 9 गुणुले 5 गुणुले 3 15 5 त्रिक 15 15 9 135. त्याच पद्धतीने या संख्येचा गुणाकार करून बघूया. 5 गुणुले 7 गुणुले 4 7 चौक 28. 28चा पाढापाठ असेल तर आपल्याला लगेच लक्षात येईल की 28 5 140. म्हणजे या 3 संख्यांचा गुणाकार 6 गुणुले प्रश्नचिन्ह गुणुले 5 हा 150 येतो आहे. या 2 संख्यांचा गुणाकार 30 आला. 30 ला कोणत्या संख्येनं गुणावं म्हणजे आपल्याला 150 मिळते. 30 ला आपण जर 5 न गुणलं तर आपल्याला 150 मिळणार आहेत. समजा हे असं लक्षात नाही आलं तर या 2 संख्याचा गुणाकार 30 आला आणि एकूण सगळ्या 3 संख्याचा गुणाकार 150 होता. या 150ला जर आपण 30 न भागलं, शून्याला शून्य गेले, 3 5 15 5 5 हा आपल्याला उपलब्ध पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2च्या रूपात दिलेला आहे. यानंतर आपण 11वा प्रश्न पाहतोय. इथं एका विशिष्ट चिन्हामध्ये ह्या संख्या दिलेल्या आहेत 50 110 84. आता या संख्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे या 3 संख्यांचा विचार करून. इथं 10 गुणिले 5 केल्यानंतर 50 दिसत आहेत. 16 गुणिले 9 केलं 144 दिसत आहेत. म्हणजे गुणाकारानं उत्तर येत नाही. उत्तर कसं काढायचं बघा मी सांगतो. या 2 संख्यांचा गुणाकार करूया. 12 गुणिले 5 बरोबर 60. वजा ही संख्या करूया. आपल्याला मिळतील 50 जे इथे लिहिलेले आहेत. 14 गुणिले 9 करूया. आपल्याला मिळतील 126. 126 मधून जर आपण 16 वजा केले तर आपल्याला मिळतील 110. 16 गुणिले 6 आपल्याला मिळतील 96. 96 मधून कोणती संख्या वजा केल्यानंतर आपल्याला 84 मिळतील. 96 मधून 12 वजा केले तर आपल्याला 84 मिळतील. किंवा 96 मधून जर 84 वजा केले तर आपल्याला 12 मिळतील. 12 हे उपलब्ध पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2च्या स्वरूपात दिलेलं आहे. पुढचा 12वा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे इथं या रो मध्ये मोठ्या संख्या दिसत आहेत. ही मोठी संख्या कशी मिळाली याच्यावरून आपल्याला या ठिकाणची संख्या मिळणार आहे. आता बघा 6 गुणिले 12 गुणिले 10 हा जर गुणाकार केला 12 72 72 गुणिले 10 कोणत्याही संख्येनं 10 न गुणलं तर ती संख्या आहे अशी लिहून तिच्या पुढे 0 लिहिला एक स्थानी तर तो गुणाकार मिळतो. या ठिकाणी बघा 8 गुणिले 9 गुणिले 5 72 गुणिले 5 360 होतात. म्हणजे या 3 संख्यांचा गुणाकार हा 336 असणार आहे. या ठिकाणची संख्या शोधण्यासाठी आपल्याला 336 ला 48 ने भागावे लागेल. आता 48च्या पाड्यात आपल्याला 48चा पाडा पाठ नाही. आपण 4 न भागून बघूया. 4 7 28 4 8 32 एक उरलं 4 चौक 16. इथं 4 न भागलं
तर आपल्याला काय मिळाले 12 मिळाले. 12 1 12, 12 7 84. म्हणजे हा भागाकार किती मिळाला आपल्याला 7. म्हणजे प्रश्नाचं उत्तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या 7 असणार आहे. आपला पुढचा 13वा प्रश्न सेम पद्धतीचा प्रश्न आहे. 9 12 15 180, 4 16 20 80, 5 25, 5 15 25 प्रश्नचिन्ह. इथं आपल्याला खालच्या रो मध्ये उर्वरित 3 संख्येपेक्षा मोठी संख्या मिळालेली आहे. म्हणजे इथली संख्या ही मोठी असणार आहे. मग ती कोणती असेल त्यासाठी आपल्याला वरच्या संख्येमध्ये निकष लावून तर्क निश्चितपणे ठरवून उत्तराकडे जायचं आहे. इयत्ता 6वी आणि 7वी मध्ये आपण विभाजक व मसावी लसावी अभ्यासलेला आहे. इथं या 9 12 आणि 15 यांचा लसावी 180 आहे. म्हणजे या सगळ्यांनी भाग जाणारी संख्या 180 आहे. त्याच पद्धतीनं या 4 संख्यांचा लसावी 80 आहे. या 4 म्हणतोय 3 संख्यांचा लसावी पर्यायामधून 75 आहे. म्हणजे 75 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. या प्रश्नाचं उत्तर 75 असेल. आता आपण काय करूया, दुसऱ्या पद्धतीने उत्तर निघते का पाहूया. लसावी ही संकल्पना आपल्या लक्षात नसेल किंवा नाही आली तर दुसऱ्या पद्धतीने उत्तर कसं निघेल त्यासाठी आपण विचार करूया. या 180 ला जर मी 15 न भागलं, 15 1 15 उरले 3, मला 12 मिळाले. किती मिळाले 12. या 2 संख्यामध्ये कितीचा फरक आहे बघा, 3चा फरक आहे. म्हणून मी त्या 12 मधून हे 3 वजा केले. या 2 संख्येमध्ये जो फरक आहे तेवढे मी 12 मधून वजा केले, मला 9 मिळाले. त्याच पद्धतीनं मी या 80 ला 20 न भागलं, 80 भागिले 20 केले तर मला 4 मिळाले. या 20 मधून मी 4 वजा केले तर मला उरलेली ही 16 संख्या मिळाली. अशा पद्धतीने उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण या पर्यायातील संख्यांना भागून बघितलं. जर 125 ला मी 25 न भागलं तर मला उत्तर 5 मिळालं. आणि मग हे मिळालेलं उत्तर मी या 25 मधून जर वजा केले तर मला 20 मिळत आहेत. म्हणजे उत्तर मिळालं पाहिजे तर 15 मिळत नाहीत. त्यामुळे हे चुकीचं होते. पुढे आपण असं करूया, 75 भागिले 25 करून बघितलं तर मला 3 मिळाले. 25 मधून 3 वजा केले तर 22 मिळत आहेत. म्हणजे या पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचत नाही. आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण जी पहिली पद्धत अवलंबली होती लसावी काढण्याची तीच योग्य आहे. यानंतर आपण पुढचा 6वा प्रश्न बघूया. जवळ 14वा. इथंही या रो मध्ये मोठ्या संख्या दिलेल्या आहेत. त्या संख्यापर्यंत कसं पोहोचायचं याचा विचार आपण करूया. बघा 8 गुणुले 4 गुणुले 2 या सगळ्या संख्यांचा जर गुणाकार केला 8 चौक 32, 32 दुने 64, 9 गुणुले 5 गुणुले 4, 9 गुणुले 5 45, 45 गुणुले 4, 45 दुने 90, 90 दुने 180 म्हणजे 45 चौक 180. त्या पद्धतीनं
7 गुणुले 6 गुणुले प्रश्नचिन्ह बरोबर 294. जर आपण या दोन संख्येच्या गुणाकारानं 294 भागलं तर आपल्याला आपलं उत्तर मिळेल. 6 चोक 24, 5 उरले 54 झाले, 6 9 54, 7 1 7, 7 7 49. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपली 7 ही संख्या असणार आहे. 294ला या दोन संख्येच्या गुणाकारानं भागल्यानंतर आपल्याला इथली संख्या मिळणार आहे. पुढे 15वा प्रश्न बघा. खूप सोपा प्रश्न आहे बघा. इथं या मोठ्या संख्या आहेत, त्यांच्याकडून आपण उत्तराकडे जाऊ. त्या संख्येचं निरीक्षण केलं असता आपल्याला दिसतंय 36 हा 6चा वर्ग आहे, जे मधल्या रो मध्ये लिहिले, आणि ज्याचा वर्ग आहे त्याची दुप्पट खाली लिहिलेली आहे. त्याच पद्धती इथं बघा 64 हा 8चा वर्ग आहे, ते मध्ये लिहिलंय, याची दुप्पट खालच्या रो मध्ये लिहिली आहे. हे 100 10चा वर्ग आहे, त्याची दुप्पट 20 खाली लिहिली आहे. 20 आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2च्या रूपात दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर खूप छानपैकी प्रश्न आहे बघा. 5 3 7 1 7 5 9 3 4 4 4 4 3 2 प्रश्नचिन्ह 1. आता इथं असं लक्षात येते बघा, या संख्येनंतर ही संख्या काय केलेलं आहे समजून घेऊया आणि उत्तराकडे जाऊया. 5 नंतर 3 आहे, या दोन्हीत 2 न कमी झालेला आहे. त्यानंतर 7 आहे, अधिक 4 झालेत. त्यानंतर 1 आहे म्हणजे वजा 6 झालेत. वजा 2 वजा 4 वजा 6, वजा 2 अधिक 4 वजा 6, अशा पॅटर्नमध्ये या संख्या आहेत. आपण या संख्यांना तो पॅटर्न लागू होतो का बघूया. 7 5 9 3 बघा, वजा 2 अधिक 4 वजा 6, या संख्येला लागू होतो का पॅटर्न बघा. इथं 4 4 4 4 दिलाय, तो पॅटर्न लागू होत नाही. म्हणजे आपण हा जो विचार केलाय तो चुकीचा आहे. मग आता बरोबर उत्तराकडे जाण्यासाठी काय करावं लागेल. खूप सोपं आहे, काहीच अडचण नाही. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता आला पाहिजे. कसं उत्तर येते बघा. पहिल्या दोन संख्यांची बेरीज करा. 5 अधिक 7 किती आले 8. 8 मधून ही तिसरी संख्या वजा करा, किती आले 1, जे आपल्या इथं दिलंय. त्याच पद्धतीने 7 अधिक 5 करा, किती आले 12. ही तिसरी संख्या वजा करा, किती आले 3, जे इथे दिलेत. इथं बघा 4 अधिक 4, या दोन संख्यांची बेरीज किती आली 8. त्यातून तिसरी संख्या वजा करा, किती आले 4, चौथी संख्या. म्हणजे 3 अधिक 2 किती आले 5. 5 मधून काय वजा केल्यानंतर 1 येईल. 5 मधून 4 वजा केल्यानंतर 1 येईल. 4 या ठिकाणी 4 नंबरला नसून 3 नंबरला दिलेले आहे. यानंतर आपण पुढचा 57वा प्रश्न पाहतोय. खूप सोपा प्रश्न आहे बघा. उत्तर कसे येईल. उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. इथं या ठिकाणच्या रो मधील अंक मोठे आहेत, म्हणजे ह्या संख्या मिळवायचा प्रयत्न करायचा उर्वरित 3 संख्यांचा विचार करून. मग मला असं लक्षात येते बघा, मी काय करतोय, या दोन संख्यांचा गुणाकार केला. 4 गुणुले 3 मला मिळाले 12, पण मला 14 पाहिजे होते. हे उरलेले 2 मी त्यात आधी केले तर मला 14 मिळाले. या दोन संख्याचा गुणाकार 3 गुणुले 7 मला मिळाले 21. 21 मध्ये हे 4 आधी केले, कारण इथं पण 2 आधी केले, तर मला मिळाले 25. त्याच पद्धतीनं
ह्या दोन संख्यांचा गुणाकार अधिक 6 केल्यानंतर मला 42 मिळणार आहे. म्हणून मी काय करतो, 42 मधून सुरुवातीला 6 वजा करतो, मला 36 मिळाले. या दोन संख्यांचा गुणाकार 36 असणार आहे. 9 ला कितीनं गुणावं म्हणजे मला 36 मिळतील. 9 ला मी 4 न गुणलं तर मला 36 मिळतात. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 4 असायला पाहिजे. 4 हा पर्याय आपला पर्याय क्रमांक 2च्या रूपाने दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर मिळवलेलं आहे. हेच आपण थोडंसं आणखीन वेगळ्या भाषेत असं करूया. उत्तर तेच आहे, पद्धत तीच आहे, फक्त क्रिया कोणत्या क्रमाने करायच्या त्याचा क्रम बदलायचा आपल्याला. बघा, 14 मधून 2 वजा केले, मला मिळाले 12 आणि उर्वरित संख्यांचा गुणाकार 3 गुणिले 4 12चा आहे. त्याच पद्धतीनं 25 वजा 4 केले तर मला मिळाले 21. उर्वरित दोन संख्यांचा गुणाकार 3 गुणिले 7 21च आहे. या दोन संख्यांची वजाबाकी केली, 42 वजा 6 मला मिळाले 36. म्हणजे उर्वरित दोन संख्यांचा गुणाकार, त्यापैकी एक आपल्याला माहित आहे 9. म्हणजे 9 ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर 36 मिळतात? 9 ला 4 न गुणल्यानंतर 36 मिळतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असेल. प्रश्न 18वा. या ठिकाणी सुद्धा या मोठ्या रो मध्ये मोठ्या संख्या दिल्या आहेत. त्या संख्या कशा मिळाल्यात हे शोधलं की आपलं उत्तर मिळेल. बघा, 5 गुणिले 6 गुणिले 7 केले, 6 पंचे 30, 30 गुणिले 7 आपल्याला 210 मिळत आहेत. त्याच पद्धतीनं 6 गुणिले 5 गुणिले 4, 6 पंचे 30 गुणिले 4 120 मिळत आहेत. त्याच पद्धतीनं 3 गुणिले 4 गुणिले 5, 4 त्रिकोण 12, 12 पंचे 60. म्हणजे या संख्यांचाच गुणाकार खाली आहे. 8 गुणिले 7 गुणिले 6, 8 7 56 गुणिले 6, 56 गुणिले 6, 6 6 36, 7 गेले 3, 6 पंचे 30 आणि 3 33, 336 उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे. यानंतर आपण 19वा प्रश्न पाहतोय. याही ठिकाणी बघा, या कॉलम पुरता विचार करता इथं मोठी संख्या आहे, या कॉलम पुरता विचार करता इथं मोठी संख्या आहे, या कॉलम पुरता विचार करता इथं मोठी संख्या असणार आहे. ही संख्या कशी आली हे शोधलं तर आपलं उत्तर मिळणार आहे. बघा, 6 गुणिले 3 गुणिले 2 या तीन संख्यांचा गुणाकार जर केला तर आपल्याला 36 मिळतात. या दोन संख्यांचा गुणाकार केला, 4 गुणिले 6 गुणिले 3, तरी सुद्धा आपल्याला 72 मिळालेले आहेत. म्हणजे या संख्याचा गुणाकार करावा लागेल, 5 गुणिले 5 गुणिले 4, 25 चोक 100 होतात. आणि दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 1च्या रूपात 100 हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, लास्टचा प्रश्न आहे. 10 85 8 7 8 54 प्रश्नचिन्ह 7 9 या दोन संख्या निरीक्षणात असं लक्षात येतं की या दोन संख्येचा गुणाकार याच्या जवळच आहे. मग उत्तरासाठी आपण काय करू, त्या दोन संख्येचा गुणाकार करू. 10 गुणिले 8 80 आले, ते यातून वजा केले किंवा त्या 80 मध्ये आपण 5 आधी केले तर आपल्याला 85 मिळाले. हे 5 आपण मनाने आधी केलेत. या दोन संख्यांचा गुणाकार करू, 7 गुणिले 7 आपल्याला 49 मिळाले. 49 मध्ये आपण इथं जे अधिक 5 केले त्याप्रमाणे 5 अधिक केले तर आपल्याला 54 मिळतात. म्हणजे मधली संख्या मिळते बघा. इथली मधली संख्या काढण्यासाठी 8 गुणिले 9 9 8 72 अधिक किती करावं लागतील, किती 5
72 अधिक 5 केले तर आपल्याला मिळतात 77. प्रश्नाच्या पर्यायात आपला 77 पर्याय क्रमांक 2च्या रूपाने दिलेला आहे. अशा पद्धतीनं आपले आजचे हे 20 प्रश्न संपलेले आहेत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.